Lord has given us an opportunity to sit before the Word of God. देवाने आपल्याला ही सुंदरशी संधी दिलेली आहे की त्याच्या वचनामधून ऐकण्यासाठी. And these 3 Wednesdays, God willing, we are going to deal with the subject divine intervention in human crisis. आणि या 3 बुधवारमध्ये आपण या विषयावरती विचार करणार आहोत, तो म्हणजे मानवी परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये दैवी मदत जी प्राप्त होते त्याविषयी आपण शिकणार आहोत. We are going to look at various crisis situations, adverse situations faced by God's people in biblical history. आणि आपण पवित्र शास्त्रामधून असे काही इतिहासामधून काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामध्ये पवित्र लोक किंवा देवाचे लोक अशा कठीण परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. And we will see how God intervened and how God wonderfully delivered them and gave them victory in the midst of those situations. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने कशा प्रकारे आपल्या लोकांना सहाय्य करून बाहेर काढलेलं आहे त्याविषयी देखील आपण पाहणार आहोत. Now all these things are written in the scriptures for our edification. आणि आपल्या आत्मिक उन्नतीकरिता हे सर्व पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. All of us know that we are also passing through very difficult times now. आणि आपण सर्वजण फार कठीण परिस्थितीमधून जात आहोत. Especially because of the pandemic around us, we are not able to meet together, travel together. We are not able to have physical fellowship. And there are so many other problems, even financially and in our place of work, in the study of children. In all areas, we are facing a crisis now. आणि सध्याच्या ह्या परिस्थितीमुळे, आजारामुळे आपण एकत्रित येऊ शकत नाही, एकमेकांना भेटू शकत नाही. बरेचसे लोक आर्थिक परिस्थितीमधून देखील जात आहेत. मुलांना आपल्या अभ्यासक्रमामध्ये देखील कठीण समयामधून जावं लागत आहे आणि या सर्व परिस्थितीमधून आपले प्रियजन जात आहेत. And as we go through these incidents in the episodes in the scriptures, we are going to see the delivering hand of God in the midst of this crisis. आणि अशा कठीण परिस्थितीमधून देवाचा जो हात आहे तो कशा प्रकारे सर्वांना ह्या गोष्टीमधून बाहेर काढतो त्याविषयी आपण पाहणार आहोत. Though these things were written thousands of years ago, they are very, very relevant to us even today. आणि जरी हा इतिहास जो आहे हजारो वर्षापूर्वीचा आहे, परंतु तो सध्याच्या काळामध्ये देखील आपल्याला लागू पडतो. So we will look at some of the crises that God's people faced in the Bible, and we will see how God helped them. आणि आपण देवाचे लोक अशा परिस्थितीमधून कसे ते जात आहेत आणि देव त्यांच्या मदतीस कसं येत आहे हे आपण पाहणार आहोत. And we are learning this so that we will also know how God is able to help us today in the midst of our difficulties. आणि आपण ह्याकरिता हे शिकत आहोत कारण का परमेश्वर आपल्याला देखील तो कसा मदतनीस ठरत आहे किंवा कसा तो मदत करत आहे हे आपण आजच्या काळामध्ये देखील पाहणार आहोत. Now today we are going to look at one of the greatest problems the children of Israel faced in their wilderness journey. आणि आज आपण पाहणार आहोत की देवाचे लेकरं म्हणजे इस्रायल लोक त्यांच्या प्रवासामध्ये रानावनातून जात असताना एक सर्वात मोठा परिस्थिती किंवा प्रॉब्लेम मधून ते जात आहेत. That is found in Exodus chapter 14. आणि ते आपण निर्गमन याच्या 14व्या अध्यायामध्ये पाहतो. That is a crisis that they faced as they were being chased by Pharaoh, trapped between the Red Sea and Pharaoh. आणि इस्रायल लोक जे आहेत ते अशा कठीण परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत जिथे मागे फारोचं सैन्य त्यांच्या मागे आहे आणि पुढे
तांबडा समुद्र आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ते सापडलेले आहेत. It is true that the children of Israel have faced many other crisis situations, but this is the worst of them. आणि इस्रायल लोक बरेच कठीण परिस्थितीमधून ते गेलेले आहेत आणि हे सत्य आहे, परंतु हे जे संकट त्यांच्यावरती आलं होतं हे सर्वात मोठं होतं. Because here the life of all of them was in peril, in danger. आणि इथं सर्वांचा जीव धोक्यामध्ये होता. So we will look at verse 1 of chapter 14, Exodus chapter 14 and verse 1. निर्गमन याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. मराठीमध्ये पहिलं आणि दुसरं वाचावं लागेल. परमेश्वराने मोशेला म्हटले, We will read maybe 1 and 2. Yeah. येस ब्रदर. आपण निर्गमन 14 अध्याय 1 आणि 2 हे वचन वाचूया. परमेश्वराने मोशेला म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही मागे फिरून बिगोल आणि समुद्र यांच्यामध्ये असलेली पिहिरी रोथापुढे बाल सफोनासमोर तळ द्यावा, त्यासमोर समुद्राजवळ आपले डेरे उभा राहावे. It was good if you could read the whole chapter. पूर्ण अध्याय जर वाचला असता तर बरं असतं. But we will not take time to do that. We will read from here and there. आणि आपण काही ठळक वचन आपण पाहणार आहोत. When you get time, please read the whole chapter. Then you will get a better picture of what we are talking about. आणि आपल्या वैयक्तिक समयामध्ये हा पूर्ण अध्याय तुम्ही वाचून काढा, यासाठी की आपला पूर्ण संदर्भ तुमच्या लक्षात येईल. Now in chapter 14, we see that the Lord led the people of Israel towards the sea. आणि आपण 14व्या अध्यायामध्ये पाहतो की परमेश्वर आपल्या लोकांना त्या समुद्राजवळ तो घेऊन जात आहे. He is the one who tells them, you camp by the sea. आणि त्याने स्वतः आज्ञा केलं की तुम्ही त्या नदीजवळ तुम्ही तळ द्यावे. The Israelites did not choose that place of their own. The Lord asked them to camp there. आणि इस्रायल लोकांनी स्वतः हा निर्णय घेतला नाही, तर हा परमेश्वराचा निर्णय होता की तुम्ही समुद्राजवळ तळ द्यावे. Now we see that it is the Lord who sets the course of our life. आणि आपण पाहतो की परमेश्वर आपल्या जीवनाचा तो मार्गदर्शक आहे. As God leads the people of Israel, it is God who decides where they should camp and when they should stop, when they should start, which route they should take. आणि ह्या प्रवासामध्ये सर्व निर्णय परमेश्वराचे होते की त्यांनी इस्रायल लोकांनी कुठं थांबावं, कुठं तळ द्यावं, कधी सुरुवात करायची आणि कधी थांबायचं आहे, या सर्व निर्णयामध्ये परमेश्वर होता. So we learn a lesson here from this passage. आणि म्हणून आपल्याला या परिच्छेदामधून काही धडे शिकवायला मिळतात. God is the one who sets the course of our life. आणि आपल्या जीवनाला मार्ग देणारा परमेश्वर आहे. In Hebrews chapter 12 verses 1 and 2 we read the race that is set before us. आणि इब्री लोकास पत्र त्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जी धावपट्टी आपल्याला देण्यात आलेली आहे. Now who set the course? Who set that race before us? आणि ती धावपट्टी कुणी बरं लावून दिलेली आहे? Who decides that track through which we should run? आणि त्या धावपट्टीवरून आपण धावावं हे कोण, त्याचा निर्णय कोण घेतं? It is the Lord who decides the track. आणि तो निर्णय घेणारा परमेश्वर आहे. So here we see that clearly. The Lord told the children of Israel to camp by the ocean. आणि आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की परमेश्वर त्याच्या प्रियजनांना सांगत आहे की त्या समुद्राजवळ तुम्ही तळ द्यावे. We should always remember this, that it is the Lord who controls and directs us. He is the one who decides which way we should go. आणि आपण आपल्या जीवनामध्ये देखील हे समजून घ्यावं की सर्व नियंत्रण परमेश्वराचं आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शन पुरवतो. If children of Israel were given a choice, they probably would never have taken this route.
आणि जर हा निर्णय इस्रायल लोकांच्या हातामध्ये दिला असता तर कदाचित त्यांनी हा मार्ग निवडला नसता. If we were also given a choice in our life, we also would have taken easier routes. We would not have taken difficult routes in life. आणि आपल्याला देखील जर अशी संधी मिळाली असती निवडण्याची तर आपण देखील जे सरळ आणि सोपे मार्ग आहेत ते निवडले असते, परंतु कठीण मार्ग कदाचित आपण निवडला नसता. So it is the Lord who said, "You camp by the sea." आणि म्हणून परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या समुद्रासमोर तुम्ही तळ द्या. Then in verse 2 we read the danger that is following them. आणि आपण हे देखील वाचलं की त्यांच्या मागे जे संकट आलेलं आहे ते फार कठीण आहे. There we read that Pharaoh will say, the children of Israel are entrapped now, they have nowhere to go, so we will pursue them and we will catch them again. आणि फारोला असं वाटलं असावं की आपण आता यांना पूर्णपणे फसवलेलं आहे आणि हे अडकलेले आहेत आणि आपण त्यांना त्यांना त्यांच्या मागे लागून त्यांना आपण बंदिवासामध्ये पुन्हा आणू शकतो. And Satan and Pharaoh wants to follow them and chase them now. आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यास फारो लागलेला आहे. Now this is a picture of how Satan doesn't want to leave us even after we are saved. आणि हे एक असे चित्र आहे की ज्यामध्ये सैतान एका विश्वासणाऱ्याला तो सोडू इच्छित नाही आणि तो आपल्या मागे लागलेला असतो. After we become God's children, he doesn't leave us. आणि आपण देवाचे पुत्र झाल्यानंतर तरी देखील तो आपल्याला सोडत नाही. It is true that he cannot make us lose our salvation. आणि हे सत्य आहे की सैतानमुळे किंवा त्याच्यामुळे आपलं तारण हरवत नाही. But he wants to trouble us and he wants to make our Christian life ineffective. आणि सैतान आपल्याला त्रास देऊ इच्छितो आणि आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे त्याला तो निरुपयोगी करण्यास प्रयत्नात असतो. So though Pharaoh left the children of Israel, now he rethinks about it and he is now going to chase them. He is going to go after them. आणि जरी फारोने एका क्षणामध्ये त्याने विचार केला त्यांना सोडून देण्याचा, परंतु पुन्हा त्याने विचार करून असं ठरवलं की त्यांच्या मागे जाऊन मी त्यांना पकडेल. We should also remember that though we are saved from the kingdom of the evil one, he is not going to leave us. He is going to come after us so that he will make our Christian life miserable. आणि म्हणून आपण देखील हा विचार करावा की जरी सैतानाच्या बंधनातून त्याच्या दास्यातून आपण जरी सुटलेलो आहोत तरी देखील तो आपल्या मागे लागलेला आहे आणि आपलं जीवन तो संकटामध्ये टाकण्यास तो प्रयत्नशील असतो. And when you read from verse 5 onwards, there you see Pharaoh and his people getting ready to pursue the children of Israel. आणि 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की फारो आणि त्याचं सैन्य जे आहे इस्रायल लोकांच्या मागे लागून त्यांना पकडण्यास ते लागलेले आहेत. And in verse 9 we read that Pharaoh and his chariots and horses with his horsemen, he is going after the children of Israel. आणि 9व्या वचनामध्ये आपण पाहतो की फारो व त्याचे घोडे, रथ व स्वार हे सर्वजण ते सर्व घेऊन तो यांच्या मागे इस्रायल लोकांच्या मागे लागलेला आहे. And in verse 10 we see the children of Israel lift up their eyes, heads, and they saw Pharaoh and his people coming close to them. आणि असं झालेलं आहे की इस्रायल लोकांनी मागे वळून ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तर त्यांनी मिस्री लोक त्यांच्या मागे आलेले पाहिलेलं आहे. And they were sore afraid and they began to cry. आणि त्यांना फार भीती वाटली व ते अश्रू ढासळू लागले. Here is the real crisis. आणि हे खरं संकट आहे. Right in front is the Red Sea. त्यांच्या समोर तांबडा समुद्र आहे. And on the other side is Pharaoh and all his foes, all his army chasing them. आणि दुसऱ्या बाजूस फारो आणि त्याचं सैन्य त्यांच्या मागे लागलेलं आहे. They cannot go forward. ते पुढे जाऊ शकत नाहीत. Neither can they go backward because Pharaoh is coming.
आणि ते मागे देखील जाऊ शकत नाहीत, कारण का मागून फारो आणि त्याचे सैन्य आहे. And death is the only option now. आणि मरण हेच त्यांच्या पुढे त्यांना दिसू लागलं. They cannot see any way of escape. आणि कुठेही त्यांना पळवाट किंवा मार्ग दिसत नव्हता. So in fear, they are crying out to God. आणि म्हणून भीतीने त्यांनी परमेश्वराकडे आरोळी मारलेली आहे. We are also sometimes, put into situations like this where we do not seem to have any way of escape. आणि आपण देखील अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा आपल्या स्वतःला आपण पाहतो, ज्याच्यामध्ये कुठलाही मार्ग दिसत नाही जाण्याचा. And we also come into a very difficult spot in life. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये, प्रसंगामध्ये आपण अडकून जातो. Now, some of you listening to me tonight may be in that situation tonight. आणि कदाचित आपणामध्ये जे आज ऐकत आहात, ते देखील कदाचित अशा प्रसंगामध्ये असू शकतील. Nowhere to turn to, this side or that side, there is danger, nowhere to go, no way of escape. आणि सर्वकडनं त्यांना संकटाने घेरलेलं आहे आणि कुठेही जाण्यास त्यांना मार्ग दिसत नाहीये. So that is the crisis situation that children of Israel were put into at this point. आणि म्हणून इस्रायल लोक अशाच प्रसंगामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते अडकलेले आहेत. Now, here is another great truth that we should remember. आणि एक फार मोठं सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. God's leading does not ensure a smooth journey. देवाचं जे मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच म्हणजे सरळतेने ते पार होईल असं नाही. As our first point, we saw that the children of Israel were directed by the Lord. It is the Lord who chose their course. आणि सर्वात प्रथम आपण तीच गोष्ट पाहिली की परमेश्वराची ही निवड होती. परमेश्वराने हा मार्ग निवडला होता. But here we see that though it was the children of Israel who chose God who chose their course, that did not exempt them from difficulties. आणि परमेश्वराने जरी हा मार्ग त्यांच्यासाठी निवडला होता, तरी देखील त्रास किंवा संकट हे त्यांच्या मध्ये होतच. Don't think that if you follow the Lord's leading and if you live at the center of God's will, there will be no trouble in life. Don't think like that. आणि असं आपण कधीही विचार करू नये की आपण देवाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जर चालत असू तर सगळ्या गोष्टी सुरळीत असतील, असं विचार करायचा नाही. Even when we live at the center of God's will and follow God's leading at every step, still we can be faced with all sorts of difficulties in our life on this earth. आणि जरी आपण परमेश्वर केंद्रित विचाराने जरी आपण चाललो असो, परमेश्वराच्या मार्गामध्ये चाललो असो, तरी देखील संकट आपल्या मार्गास येतील. So when they were in trouble, they began to cry out and they began to murmur. आणि ज्यावेळेस अशा प्रसंगामध्ये ते अडकलेले आहेत, तर ते देवा विरुद्ध, मोशे विरुद्ध कुरकुर करू लागलेले आहेत. In verses 11 and 12, you see their cry and what they said when they were crying. आणि 11व्या वचनामध्ये तुम्हाला पाहावयास मिळतं की ते काय काय म्हणाले आहेत. Why did you bring us out of Egypt? तुम्ही आम्हाला मिस्रातून का बरं बाहेर आणले? It was better to work in Egypt than to die in this wilderness. काम केलं असतं. And they say, we are going to have our graves here. That means we are going to be killed and buried in this town. आणि तू आम्हाला इथे राणामध्ये मरावयास आणलेला आहे काय, असं ते म्हणत होते. Oh, you are going to prepare a grave for us in the wilderness. आणि इकडेच तू आमच्या कबरा तू लावणार आहेत, असं दोष ते त्या ठिकाणी लावत होते. See, the children of Israel at this point, they cannot see any way of escape, or they cannot think of God making any way of escape. आणि इस्रायल लोकांच्या मनामध्ये असे विचार येऊ लागलेले आहेत की त्यांना आता कुठंच जाण्याचा मार्ग नाहीये आणि परमेश्वर देखील त्यांना मार्ग दाखवत नाहीये. In our difficulties also, we also do the same thing. आणि आपल्या कठीण परिस्थितीमध्ये देखील आपण असंच काही विचार करतो. And we say, oh, God is putting us into difficulty.
आणि देवाने आपल्याला अशा प्रसंगामध्ये ठेवलेलं आहे. Our grave is going to be here. We are going to be finished here. आणि इथे आता आपण मरून जाणार आहोत. आपण इथेच पुरले We जाणार आहोत. see, we see only our present circumstance. We cannot see God preparing any way for us. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण फक्त संकटाकडे आपलं ध्यान जातं किंवा लक्ष जातं, परंतु देवाची कृपा, देवाचं सहाय्य त्याकडे आपलं लक्ष जात नाही. They said, you are preparing a burial place for us in this wilderness. आणि ते म्हणत आहेत की तू आम्हाला इथे मरावयास आणलेला आहेस. Actually, त्यांच्यासाठी कबर God was बनवत आहे. preparing a grave for Pharaoh and his people in the Red Sea. आणि त्या तांबड्या समुद्रामध्ये परमेश्वर फारो आणि त्याच्या सैन्यासाठी तो कबर बनवत आहे. Now the people of Israel could not see that. They could not imagine that. आणि परमेश्वराचे जे लेकरं आहेत, इस्रायल लोक आहेत, त्यांना ही गोष्ट समजली नाही, त्यांना ती दिली नाही. गोष्टी आमच्या विरोधात आहेत. And they developed very negative, very murmuring, complaining attitude in the midst of this people. आणि नकारात्मक आणि कुरकुर करण्याच्या भावनेने ते लोक त्या ठिकाणी त्यांचे मन बदललेले आहेत. We would admit that that is our experience also very often. आणि आपण देखील असं म्हणूया की आपला विचार करतो की परमेश्वर त्याच्यामध्ये परमेश्वराची दया कशी आहे ही आपण समजून घेत नाही. So they are crying out and they are murmuring and complaining against God. आणि म्हणून ते कुरकुर करत आहेत आणि देवाविरुद्ध ते त्या ठिकाणी कुरकुर करत आहेत. But there is another great truth that we need to see in the midst of this. परंतु या सर्व प्रसंगामध्ये एक सत्य आपल्याला पाहावयास मिळते. In chapter 13 verses 20 and 21, 21 and 22, निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय 21 आणि 22 या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. there we see that the Lord was with them. The Lord was going before them. आणि इथे आपल्याला पाहावयास मिळतं की परमेश्वर त्यांच्या पुढे चालत आहे. And the Lord did not move from in front of them. The Lord was always with them. परमेश्वर त्यांच्या बरोबर चालत होता. परमेश्वर क्षणभरही त्याने सोडलेलं नाही. When he supports, he will always be with us. आणि म्हणून परमेश्वर ज्या वेळेस आपल्याला तो आपला मार्गदर्शक बनतो तर तो कधीही आपल्याला सोडत नाही. If it is the Lord who is leading us and if we are following him, we can always be sure that the Lord's presence will never go away from us. आणि म्हणून ज्या वेळेस परमेश्वर आपला मार्गदर्शक आहे, तो पुढे चालत आहे, तर आपल्याला ह्या गोष्टीची शाश्वती आहे की आपला मार्ग सरळ आहे आणि परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे. तो कधीही सोडणार नाही. However difficult and troublesome our situation may be, if we are being led by the Lord is with us. आणि कितीही मोठा प्रसंग किंवा मोठं संकट आपल्या समोर असू दे, त्या प्रसंगामधून परमेश्वर आपल्याला चालणार आहे. Remember what the psalmist said in Psalm 20, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for thou art with me. आणि 24 मध्ये तो म्हणते, मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी आश्रयास भिणार नाही, कारण का तू माझ्याबरोबर आहेस. We have another promise which says, I will never leave you nor forsake you. आणि तो अजून एक शाश्वती आपल्याला वचनातून देतो की मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मला कधीही टाकणार नाही. We should remember that however difficult our situation may be, the Lord's presence is always with his children. आणि म्हणून कितीही मोठ्या प्रसंगातून कठीण परिस्थितीमधून आपण जात असलो, परमेश्वराची उपस्थिती He आपल्या will not leave us जीवनामध्ये alone in the midst of trouble and run away from us. आणि तो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकटं सोडून कधीही टाकणार नाही किंवा जाणार नाही. So when the children of Israel cried out in verses 13 and 14, God speaks to them through Moses. Could you repeat, brother? See the salvation of the Lord. परमेश्वराचं तारण तुम्ही पाहाल. Verse 14, the Lord will fight for you.
परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. See, God has a solution to all our problems. आणि म्हणून परमेश्वराकडे प्रत्येक समस्याचं उत्तर आपल्यासाठी आहे. He may not tell us in advance what that solution is, आपल्याला तो कदाचित पूर्वीच तो आपल्याला सांगणार नाही ते काय सोल्युशन किंवा काय he did उत्तर आहे. not say, I'm going to part the Red Sea and you're going to walk through it. The Lord did not say that in advance. आणि परमेश्वराने ती गोष्ट तांबडा समुद्र मी तुमच्यासाठी दुभांगणार आहे आणि तुम्ही कोरड्या भूमीवरून जाणार आहे ही त्याने सांगितली नव्हती. But in verse 13, the Lord clearly said, don't be afraid, stand firm. The Lord will bring about a great salvation for you. परमेश्वर त्या ठिकाणी मोशेद्वारे बोलला की भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण ते करेल ते तुम्ही पाहाल. The Lord will fight for you. परमेश्वर तुमच्या वतीने लढेल. And you keep quiet. आणि तुम्ही शांत राहा. So what is the Lord trying to communicate in the midst of this crisis? आणि ह्या प्रसंगामध्ये कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर काय बरं बोलू इच्छित आहे? I am with you in the midst of this crisis. मी तुमच्या बरोबर या कठीण परिस्थितीमध्ये आहे. You don't murmur, you don't complain, you don't cry out. तुम्ही रडू नका, तुम्ही कुरकुर करू नका. I will fight for you. मी तुमच्यासाठी लढेल. Don't be afraid. तुम्ही भिऊ नका. Stand firm. तुम्ही खंबीर उभे राहा. I will fight for you. मी तुमच्यासाठी लढेल. Though the Lord may not tell us in advance what solution he is going to bring about, we have to trust and believe that he is with us and he will make a solution. आणि परमेश्वर जरी आपल्याला पूर्वकल्पना याविषयी देत नाही, परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपल्याला समजण्याची गरज आहे की तो आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला कधीही सोडणार नाही. And in verse 15, there is a great word of encouragement where God says, go forward. आणि 15 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं फार उत्तेजन देणारं ते वचन आहे. परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही पुढे चला. Tell the children of Israel to go forward. इस्रायल लोकांना तू सांग की पुढे चला म्हणून. That is the message for us also. आणि हाच संदेश आज आपणाकरिता देखील आहे. As we are faced with these difficulties in these present days, आणि अशा परिस्थितीमध्ये आज देखील आपण तोंड देत आहोत. we sometimes feel like turning back and running away. आणि कधी कधी असं वाटतं की आपण मागे जाऊन पुन्हा ह्या सर्व But the Lord's परिस्थितीमधून word पळून is- जाऊ. The Lord's message is go forward. परंतु परमेश्वराचा आज संदेश आहे की तुम्ही पुढे चला. That is the message that comes to us tonight also. आणि तोच संदेश आज रात्री देखील आपणासाठी आहे. Go forward. पुढे चला. For a child of God, there is no going backward. देवाच्या मुलासाठी मागे फिरणे किंवा मागे जाणे हे मार्ग नाहीये. For a child of God, the instruction is always go forward. आणि देवाच्या मुलांकरिता देवाचा संदेश हाच आहे की तुम्ही पुढे चला. Now, children of Israel can ask, how can we go forward? Because right in front is the sea. So how can we go forward? आणि देवाच्या लोकांनी कदाचित तिथे प्रश्न विचारला असेल की आम्ही पुढे कसं जायचं? पुढे आमच्या पुढे समुद्र आहे. But they had to trust God. When God said, go forward, they had to believe that God will make a way to go forward. आणि परमेश्वरावरती त्यांना विश्वास ठेवणं आहे. कारण का जर परमेश्वर आहे तिकडे तर तो काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. In our life also, when God says forward, go forward, we may not see any path to go forward. We don't know how to go forward, but we have to believe that when God says go forward, he will make a way for us to go forward. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्या देखील प्रसंगामध्ये म्हणतो की तुम्ही पुढे चला, परंतु आपल्याला तो मार्ग दिसत नाही, तरी तुम्हाला विश्वास ठेवून देवावर विश्वास ठेवून पुढे चालणं आहे. God doesn't explain to us the solution that he is going to bring about, but we have to trust God and walk by faith even when we do not know what the solution is.
आणि परमेश्वर जरी त्याचं जे समस्येमधून काय उत्तर आहे ते लगेचच तो दाखवणार नाही, परंतु देवावरती विश्वासाने पुढे चालणं आपल्याला आहे. And then God asked Moses to stretch his rod. आणि नंतर पुढे आपल्याला पाहावयास मिळतं की देवाने मोशेला आपली काठी उचलायला सांगितलेली आहे. And the Lord parted the Red Sea. आणि देवाने तो समुद्र जो आहे तो दुभांगला. You see, that is a solution that the children of Israel never imagined. आणि हे जे उत्तर आहे ह्याविषयी त्यांनी कधीच कल्पना केली नसावी. Because no one has ever heard of a sea parting ever before that. आणि कुठलाही समुद्र किंवा असा प्रसंग की समुद्र दुभांगला गेलेला आहे असा प्रसंग कधीही कुणी विचार देखील केला नसेल. Even after this incident, we have never heard, an incident like this, the sea dividing into two. आणि ह्या प्रसंगानंतर देखील आजपर्यंत आपण कधी असं ऐकलं नाही की समुद्र आपल्या लोकांसाठी दुभांगला गेलेला आहे. This teaches us that God prepares a solution to our problem in unexpected ways. आणि परमेश्वर आपल्या लोकांकरिता खरोखर एक उत्तर अशा प्रसंगामध्ये तो घेऊन येतो आणि ते देखील अनपेक्षित रित्या. They cannot look back and think of any other occasion when such a thing has ever happened. आणि मागे वळून जर त्यांनी पाहिलं असेल तर असा मोठा चमत्कार किंवा अशी गोष्ट कधीही त्यांनी पाहिली नसावी. So here God does something unprecedented for them, something that has never happened before. आणि परमेश्वर असं इथे घडून आणत आहे की जी गोष्ट कधीही या आधी घडली नव्हती. We also need to believe that God can use unprecedented miraculous ways to lead us ahead. आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये देखील असंच अनपेक्षितरित्या मोठे मार्ग किंवा कार्य तो आपल्या जीवनामध्ये घडून आणतो. He is God. He cannot be limited. तो देव आहे, त्याला मर्यादा नाहीये. Sometimes we think, oh, God is going to work this way, God will work that way. This is the solution that God is going to bring about. That is what we think. But God may use means of which we have never imagined. आणि आपण बरेच गोष्टींविषयी कल्पना करतो की परमेश्वर असं करेल, परमेश्वर तसं करेल, परंतु परमेश्वर त्याच्या इच्छेप्रमाणे मोठ्या गोष्टी तो करतो. You cannot limit God. You cannot draw a line and say, only this way God can work. There is no such limit for God. He can do anything, anytime, anywhere. आणि तो परमेश्वर आहे, त्याला कुठल्याही गोष्टीविषयी मर्यादा नाही आणि तो आपण त्याला मर्यादित देखील करू शकत नाही, कारण का तो स्वतः परमेश्वर आहे. तो कधीही कुठेही गोष्टी तो घडून आणू शकतो. And verse 22 says, the sea parted and there was dry land and the children of Israel walked in the midst of it. आणि 22व्या वचनामध्ये आपण पाहतो की इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालू लागले. This is the greatest show of power in the Old Testament. आणि देवाचं सामर्थ्य प्रगट झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. Many other miracles God has done in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये बरेच त्याने चिन्ह देखील But दाखवलेले this is आहेत. the greatest miracle, greatest show of power that God has manifested in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये परमेश्वराने आपली जे सामर्थ्य आहे ते लोकांपुढे त्याने दर्शवलेलं आहे, दाखवलेलं आहे. Oh, let us learn this lesson. आणि म्हणून आज आपण देखील हा धडा शिकूया. God is able to do anything to save his people. परमेश्वर आपल्या लोकांना वाचवण्याकरिता तो काही करायस तयार होतो. To solve your problem, God can use some means of which you may never have imagined. आणि तुमच्या समस्यामधून उत्तर देण्यासाठी परमेश्वर कुठल्याही माध्यमातून तुमच्याशी तो बोलू शकतो. That is beyond our imagination, beyond our thought. आपल्या कल्पने पलीकडची ती गोष्ट आहे, आपल्या विचारांपलीकडची ती गोष्ट आहे. In Isaiah 55, we read that God's thoughts are far higher than our thoughts. आणि आपल्या विचारांपेक्षा परमेश्वराचे विचार हे अति उच्च आहेत हे आपण
यशायाच्या पुस्तकामध्ये वाचतो. Don't limit God. Don't restrict God and say, God can do only this. Don't say that. आणि आपण अशा काही गोष्टी बोलून देवाला मर्यादित ठेवतो आणि आपण म्हणतो की परमेश्वर हेच करू शकतो, असं नाही. Even if there is no prior example of such a thing happening, God can still do it for the first time. God can perform a miracle. आणि जरी आपल्या जीवनामध्ये किंवा आपण न ऐकलेल्या गोष्टी जरी असतील, परंतु देव आपल्या लोकांकरिता सर्व गोष्टी घडवण्यास तो तयार असतो. And God manifested his power in an unprecedented way. आणि देवाने आपलं सामर्थ्य अनपेक्षितरित्या या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. And when you continue to read, we see that Pharaoh and his horsemen also entered into the sea and they were following the children of Israel. आणि पुढे जाऊन आपण हे पाहतो की मिस्री जे लोक होते त्यांचं पाठलाग करत होते, ते देखील त्या समुद्रामध्ये ते शिरलेले आहेत आणि ते देखील चालू लागलेले आहेत. And God asked Moses to again stretch his hand over the sea. आणि परमेश्वराने पुन्हा मोशेला आज्ञा केली आपला हात उगारण्याकरिता. And verse 27 we read that God put all the Egyptians in the midst of the sea. आणि 27व्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने सर्व जे फारोचे सैन्य होते त्यांना ते समुद्रामध्ये ओढून गेलेले आहे. And a grave was made, a burial place was made. आणि त्या ठिकाणी एक कबर किंवा कब्रस्थान तिकडं झालेलं आहे. Was it for the children of Israel or the children of Egypt? आणि ते कब्रस्थान कोणासाठी झालेलं आहे? देवाच्या लोकांसाठी का मिस्री लोकांसाठी? The Israelites cried out and said, "Oh, you are going to make a grave for us here." आणि इस्रायल लोक रडून त्या ठिकाणी बोलत होते की तू आम्हास मरावास या ठिकाणी आणलेला आहेस. Oh, but they never knew that God was making a grave for the Egyptians there. परंतु त्यांनी ह्या गोष्टीची कल्पना केली नाही किंवा विचार केला नाही की परमेश्वर मिस्री लोकांसाठी त्या ठिकाणी कबर तयार करत होता. Sometimes when God works for us on our behalf, we misunderstand what God does and we think that what God is doing is to harm us. आणि आपण बऱ्याच वेळा अशा कल्पनेमध्ये जातो की परमेश्वर आपल्यासाठी जी गोष्ट करत आहे ती आपल्या विरोधाभास आहे किंवा आपल्यासाठी नाही आणि त्याप्रमाणे आपले विचार असतात. See, God will never do anything to hurt his people. आणि देव परमेश्वर कधी असं गोष्ट घडवणार नाही ज्याच्यामुळे आपल्या लोकांना तो नुकसान देईल. If God wanted us to be in trouble, he would never have come down and died on the cross and saved us. आणि जर आपल्याला त्रासातच जर ठेवायचं असतं तर परमेश्वर कधीही त्याने आपल्या पुत्राला ह्या पृथ्वीतलावरती पाठवलं नसतं, आपल्यासाठी तो मरण पावला नसता. All of us would have gone to an eternal hell. आणि आपण सर्व सार्वकालिक मृत्यूमध्ये मरून गेलो असतो. If God came down in the person of Jesus Christ and died for us to save us, it means God never wants any one of us to get into trouble. आणि जर परमेश्वराने हा विचार केला आणि आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने या पृथ्वीतलावरती पाठवला तर त्याची इच्छा ही होती की कोणीही मृत्यू म्हणजे सार्वकालिक मृत्यू त्यांच्या वाटेला येऊ नये. Sometimes when God leads us through difficult ways, we murmur and we complain that, oh, God is putting me in trouble now. God is doing this for my, to hurt me, for my destruction, to destroy me. आणि परमेश्वर जर आपल्याला कठीण प्रसंगामधून तो नेत असेल तर आपण लगेचच कुरकुर करू लागतो, रडू लागतो आणि आपण म्हणू लागतो की परमेश्वर मला याच्यातून घेऊन जात आहे. See, the very meaning of the Bible saying God loves us is God seeks our ultimate well-being. That is the meaning of God's love. आणि परमेश्वर देवाचं वचन जे आपल्याला सांगतं की परमेश्वर प्रीती आहे, याचा अर्थ किंवा परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो याचा अर्थ हाच आहे की परमेश्वर आपल्याला त्या प्रसंगामधून वाचवणार आहे किंवा तो सोडवणार आहे. God never prepares a plan or a course for us to destroy us or to put us in trouble. परमेश्वर कधीही असा तो आपल्यासाठी प्लॅनिंग करत नाही किंवा मार्ग काढत नाही ज्याच्यामध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम मध्ये टाकणार आहे.
Though we may be put to some discomfort and inconvenience temporarily, God's ultimate plan is to show us his glory. आणि अशा काही कठीण परिस्थितीमध्ये आपण सापडतो. परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आणतो, परंतु देवाची महिमा त्याच्यामधून प्रगट होते, देवाचा गौरव त्याच्यातून प्रगट होतो. In verse 17, end of 17, he says, I will glorify myself. आणि 17व्या वचनाच्या शेवटास तो म्हणतो की मी माझं गौरव तुम्हाला प्रगट All करेन. that God does for his own glory. आणि जे काही परमेश्वर करतो ते त्याच्या गौरव करता तो करतो. He wants to show who he is. आणि तो कोण आहे हे दाखवण्यास या सर्व गोष्टी तो घडून आणतो. He wants to reveal his true life. त्याचा गौरव तो प्रगट करण्यास या सर्व गोष्टी तो घडून आणतो. He wants to show us how wonderfully he can work on our behalf. आणि परमेश्वर आपल्या वतीने किती उत्तमरित्या तो काम करू शकतो हे देखील तो दर्शवितो. And he wants to show us how willing he is to help every one of us, even in the midst of a worse trouble. आणि तो हे देखील आपणास सांगू इच्छितो की कठीण परिस्थितीमध्ये मी तुमच्यासाठी सहाय्य करण्यास मी किती इच्छुक आहे हे देखील तो प्रगट करतो. And God does everything for his own glory. आणि तो सर्व काही त्याच्या गौरवासाठी तो करतो. And what is the end result of that? आणि याचा आपल्याला शेवट काय पाहावयास मिळतो? Not only that they were delivered from the hand of the enemy, एवढंच नाही की ते परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवलं. verse 31 says, the Israelites saw the great work God did. आणि 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या लोकांनी परमेश्वराने केलेलं मोठं कार्य त्यांनी पाहिलं. And they feared God and they trusted in God. त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला. So what was the result of this difficult episode, this adverse situation? What was the ultimate result? आणि या सर्व प्रसंगामधून काय बरं निष्पन्न झालेलं आहे ते The 31व्या people of वचनामध्ये आपण God पाहतो. the people of God saw the mighty work of God. परमेश्वराचा प्रबळ हात त्यांनी पाहिलेला आहे. They realized firsthand how wonderful their God is, how miracle working their God is. आणि त्यांनी ही गोष्ट अनुभवली की परमेश्वर किती सामर्थ्यवान तो आहे आणि चमत्कार करणारा तो परमेश्वर आहे. They experienced God's care for them, God's help for them. देवाचं त्यांनी जवळून अनुभव घेतला की देव किती काळजी करत आहे त्यांच्यासाठी. And as a result, they feared God. आणि त्याचा परिणाम हा झाला की त्यांनी देवाचं भय धरलं. Their reverence for God increased. त्यांनी त्यांचं भय धरण्यास परमेश्वराने त्यांना भाग पाडलेला आहे. त्यांनी त्याचा आदर करण्यास ते शिकलेले आहे. And their faith increased. त्यांचा विश्वास देखील वाढलेला आहे. So God did this to lead them to a deeper appreciation of who he is. आणि परमेश्वराने त्यांना ह्यासाठी या प्रसंगामधून नेलं की तो कोण आहे, तो कसा आहे, ह्या गोष्टीचा त्यांनी जवळून अनुभव घ्यावा. So let us learn these lessons for our life also. आणि म्हणून हे सर्व धडे जे आहेत ते आपल्या जीवनासाठी देखील आहे. When God sets the course of our life, that may include certain difficulties also. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपला मार्गदर्शक बनतो तर अशा कठीण परिस्थितीमधून तो देखील आपल्याला घेऊन जातो. But that is never to destroy us, that is only to develop us. आणि ते कधीही आपल्याला नाश करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात नाही, तर ते आपल्या वाढीसाठीच ते आहे. And he will work out everything in such a way that he will glorify himself through the problem we are facing. आणि तो असं सर्व काही घडून आणतो की सर्व प्रसंगामधून आपल्याला हे पाहावयास मिळतं की तो त्याचा गौरव करतो आणि त्यातून आपल्याला तो बाहेर काढतो. And he wants to draw us closer to him. आणि तो आपल्याला त्याच्या आणखीन जवळ तो आणण्याचा प्रयत्न करत असतो. And he wants us to trust him more. आणि त्याची ही इच्छा आहे की आपण त्याच्यावरती आणखीन विश्वास ठेवावा. He wants us to fear him more.
त्याचं आपण आणखीन भय धरलं पाहिजे. And that is why God allows these difficulties in our life. आणि म्हणून परमेश्वर असे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ देतो. So we should never complain and say, oh, this is to destroy me. God is against me. God is troubling me. We should never say that. आणि म्हणून आपण असं कधीही म्हणू नये की परमेश्वर माझ्या विरोधात झालेला आहे, परमेश्वराने हे संकट माझ्यावरती आणलेलं आहे. Now we may not understand what God is doing. आपणास कदाचित त्या गोष्टीचं आकलन लगेचच होणार नाही. He may not tell us in advance what solution he is going to bring about. आणि तो आपल्याला आधीच तो सांगणार नाही की मी तुमच्यासाठी काय करणार आहे. But knowing that God is a good God who does everything for our good, we should trust God and we should walk by faith even when we cannot see a solution. आणि परमेश्वर चांगला आहे ह्याच्या आधारे आपण जर त्याच्यावरती विश्वास ठेवून जर आपण चाललो, परमेश्वर सर्व काही गोष्टी आपल्या चांगल्याकरिता तो करतो. So why did the Lord lead them to this adverse situation? आणि मग परमेश्वराने का बरं या सर्व लोकांना अशा प्रसंगातून नेलं? To show them his power and his glory. त्याने त्याचं सामर्थ्य आणि त्याचं गौरव प्रगट करण्याकरता त्याने केलं. And what should be the end result of showing that? आणि याचं सर्व या गोष्टीमधून काय बरं निष्पन्न होणार होतं? We should know our God better. We should see the power of God better and we should trust God better. आपण देवाला अधिक जाणलं पाहिजे, आपण देवाला अधिक त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. ह्यासाठी परमेश्वर आपल्याला या प्रसंगातून नेतो. And we should grow closer to God. आणि आपण देवाच्या आणखीन जवळ जावं यासाठी तो करतो. In closing, let me tell you one more thing. आणि बंद करण्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. When our Lord Jesus was on this earth, he has performed many miracles. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या पृथ्वीतलावरती होता त्यावेळेस त्याने बरेच चमत्कार केले. If you look at all the miracles Jesus performed, you will see that they were all performed for 4 reasons. आणि सर्व जे त्याने केलेले चमत्कार आहेत त्याच्यातून आपल्याला 4 गोष्टी प्रगट होतात. You take any miracle in the gospel. आणि कुठलाही चमत्कार तुम्ही पवित्र शास्त्रामधून घ्या. These 4 things I am going to say are relevant to all of them. आणि हे 4 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या सर्व त्याच्याशी निगडित आहेत. Number 1. पहिली गोष्ट, all the miracles Jesus performed were to solve someone's problem and help someone. पहिली गोष्ट की परमेश्वराने ज्यावेळेस चमत्कार केले ते त्यांना प्रसंगामधून उत्तर देण्याकरिता परमेश्वराने ते केले. All the miracles were to solve a crisis situation. आणि त्या प्रसंगामधून त्यांना कसं बाहेर काढता येईल त्यासाठी त्यांनी ते केलेले. All the miracles Jesus did was to help somebody. कुणाला तरी मदत व्हावी म्हणून परमेश्वराने ते सर्व चमत्कार केले. Secondly, दुसरी गोष्ट, all the miracles Jesus performed were to reveal his glory, to show who he was. आणि सर्व चमत्कारामधून आपल्याला पाहावयास मिळतं की त्याने त्याचं गौरव प्रगट केलेला आहे, तो कोण आहे हे त्याने प्रगट केलेलं आहे. And thirdly, all the miracles Jesus performed were meant to draw the disciples closer to him. Those who saw the miracle to come closer to him, to draw closer to him. आणि ज्यांनी ते चमत्कार पाहिले त्या सर्व लोकांना आकर्षून त्याच्या जवळ आणण्याकरिता परमेश्वराने ते चमत्कार केले. And fourthly, all the miracles Jesus performed were to cause people or the disciples to believe him more, to trust him more. आणि चौथी गोष्ट महत्वाची म्हणजे त्याचे जे शिष्य होते आणि ज्यांनी ते चमत्कार पाहिले त्यांनी त्याच्यावरती आणखीन विश्वास ठेवावा म्हणून त्याने ते केलं. We should not forget these things. आणि हे गोष्टी आपण 4 गोष्टी कधीही विसरू नये. He does miracles to solve our problems and to help us. आपल्या समस्येमधून उत्तर देण्याकरिता परमेश्वर आणि मदत करण्याकरिता तो आपल्याला ही करतो. He does miracles to reveal his glory. त्याचा गौरव प्रकट करण्याकरिता तो चमत्कार घडून आणतो. To draw us closer to him.
त्याच्या जवळ आणण्याकरता तो चमत्कार घडून आणतो. and to cause us to trust him more. आणि तो त्याच्यावरती आणखीन आपण विश्वास ठेवावा म्हणून तो या सर्व गोष्टी घडून आणतो. Very often when we see our present discomfort and inconvenience, we conclude, oh, God's ways are not good. आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व प्रसंगामध्ये आताच्या काळामध्ये आपण म्हणतो की परमेश्वर चांगला नाही. That conclusion is out of our ignorance and unbelief. आणि आपल्या निष्काळजीपणामुळे, आपल्या अविश्वासामुळे आपण ह्या गोष्टी बोलतो. God does everything for our good and for his glory. परमेश्वर आपल्या चांगल्याकरिता आणि त्याचा गौरव होण्याकरिता तो सर्व गोष्टी घडून आणतो. So let us trust this God more and depend on him more, and in the midst of problems, believe that he will work out everything for good. आणि म्हणून या परमेश्वरावरती आपण आणखीन आपला भाव आपण ठेवावा, त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण हे समजून घ्यावं की परमेश्वर या सर्व प्रसंगामधून तो आपल्याला बाहेर काढेल. So see how God intervened in the midst of a human crisis. आणि म्हणून तुम्ही पाहिलं की परमेश्वराने कशा प्रकारे मनुष्याच्या कठीण परिस्थितीमध्ये तो त्याने हात घातलेला आहे. Even today, God is willing to intervene in the midst of crisis situations in your life and my life. आणि म्हणून आज देखील परमेश्वर आपल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तो येऊन त्याच्या समस्येमधून बाहेर काढण्यास तो तयार आहे. His ways are different. He may not work the same way all the time. आणि तो प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगामध्ये एकाच प्रकारे तो काम करणार नाही. But we must trust him to do the best. परंतु त्याच्याकरिता चांगलं करण्याकरिता आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. We will see the glory of God. आणि म्हणून आपण देवाचा गौरव त्याद्वारे पाहू. May God comfort us and strengthen us with these words. ह्या वचनांद्वारे परमेश्वर तुम्हाला सांत्वन देव. Amen. आमेन.